गुड मॉर्निंग सगळ्यांना. आपल्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळी उठून बघते तर काय नळाला पाणीच नाही आहे. आणि मग म्हणलं चला आता थोडंसं रात्री बकेट वगैरे भरून ठेवलेली होती, त्याच्यामध्ये थोडंफार काम होईल. म्हणलं दूध वगैरे तापून घ्यावा. आता उन्हाळा लागलेला आहे म्हणून चहा वगैरे शक्यतो बंदच झालेला आहे. एकच टाईम चहा घेत असतो मी. दिवसभर तर मीच असते, यांचे काही पप्पा तर नसतात. मग कालचं अर्धा लिटर आणि परवा दिवशीचं अर्धा लिटर असं 1 लिटर दूध तसंच होतं. मग चहा ठेवला आणि म्हणलं आता कणिक वगैरे मळून झालं होतं, चपात्या वगैरे करून घ्यावा. आज भाजीला काय करावं ते सुचतच नव्हतं सकाळपासनं. थोडंफार आहे भाजीपाला तसा, पण तरी पण असं काय करावं काय करावं काय करावं चाललं होतं. रात्रीची थोडीशी शेवभाजी होती, म्हणलं मी खाईल ती. रियांशिकाच्या पप्पाला काहीतरी बनवून द्यावं म्हणलं. एक वेळेस विचार केला की गवारीच्या शेंगा होत्या, गवारीच्या शेंगाच बनवावं. मग परत मूड चेंज झाला, म्हणलं नको आता. ते रियांशिकाचे पप्पा बोलले की मुगाची डाळ आहे तर मग मिरचू वगैरे बनव, छान लागतं. आणि खूप दिवस झालं ट्राय पण केलं नाही, बनवलं पण नाही, छान लागतं ते. भाकरी वगैरे असल्यावर अजून छान लागतं. पण भाकरी वगैरे नाही, चपात्याच केलेल्या होत्या. कांदा वगैरे कट करून घेतला मस्त, हिरवी मिरची घालून करायचं ते. लसूण वगैरे तुम्ही कुटून टाकल्यावर ते अजून छान लागतं. म्हणलं त्याला फोडणी वगैरे द्यावी. आणि आता सध्या एवढी गरमी आहे, उन्हाळा आहे इकडं, आणि फॅन पण बंद झाला आहे म्हणून संध्याकाळचं 2-2 कूलर लावून झोपायची वेळ आलेली आहे आमच्यावर सध्या. कारण गरमीच तेवढी आहे. आणि सगळं बेडरूम वगैरे लॉक केलं की मग पूर्ण गरम वाफ येते, म्हणून मग दोन्ही पण कूलर 2 साईडनं लावून ठेवतो. रियांशिकाला सहन होत नाही गरमी, तिला खूप गरमी होते. पाणी नाही काही नाही, मग हे असं थोडंसं थोडंसं पाणी वगैरे होतं त्याच्यातच. मग कपड्यांनी वगैरे किचन पुसून घेतलं, घासलं वगैरे नाही. आणि म्हणलं मग आता काय नाही, पटापट सगळं आवरून घ्यावं. पाणी तर नाही आहे, मग तोपर्यंत काहीतरी एक्स्ट्रा कामच काढावं म्हणलं. मग कपड्याचे वगैरे घड्या घालून ठेवले. रियांशिकाचे पप्पाचे कपडे द्यायचे होते ड्रायक्लिंगला. मग मी म्हणलं जे जे घरातले आहेत ते ठेवून द्यावं आणि बाकीचे कपडे मग त्यांचे ड्रायक्लिंगला साईडला काढून ठेवा, म्हणजे ते त्यांचं संध्याकाळी आल्याच्या नंतर टाकून देतील तिकडं. ब्लँकेट वगैरेच्या घड्या वगैरे घालून ठेवलेल्याच होत्या. तरी पण आता रात्रीचं झोपते वेळेस इकडं तिकडं आमची रियांशिकाची लई मस्ती चालू असते. ती ठेवून खेळते कुठं पण काही पण. मग जिथल्या तिथं सगळ्या वस्तू ठेवून दिल्या. म्हणलं आता घरं वगैरे झाडावा. हॉलमध्ये तोपर्यंत रियांशिकाने सगळा पसारा करून ठेवला होता. सकाळी सकाळी तिनं काय वही पेन लिहायला वगैरे काय 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 काढून ठेवली होती. म्हणलं ठेवून द्यावं. आणि ती खेळायला काय पण घेते, तिचा काही नियम नसतो. बुक्स वगैरे पण घेते, आणि कधी खेळभांडे नाही खेळायची असली तर ती मग माझी पण घरातली भांडे पण घेते खेळायला. सगळा राडा वगैरे आवरून घेतला. आणि मग परत आता दुपारी आज परत जायचं होतं बाहेर, पण नंतर कॅन्सल केलं कारण खूप ऊन आहे. मग संध्याकाळी जायचं ठरवलं होतं. आणि मग म्हणलं आता झाडून वगैरे सगळं काढून घ्यावं. पाणी नाही आहे, पाणी नसलं की काही सुचत नाही गोष्टी, काय करावं काय नाही ते. आणि मग काय नाही, घरं वगैरे घेतली झाडून. मॉप मारायला आता जेव्हा पाणी येईल तेव्हाच. मग काहीतरी काय करावं विचार चालू होता. म्हणलं आता एकदा एवढं घर वगैरे झाडून घेतलं की मग सुचतं काहीतरी. मग म्हणलं आता गॅलरीत थोडीशी झाडं वगैरे लावलेली आहेत, त्याच्यामध्ये गवत आलेलं आहे. म्हणलं ते एक्स्ट्राचं गवत वगैरे काढून टाकावं. आणि मग त्याच्यामध्ये मी मनी प्लांट वगैरे पण लावलं होतं, पण ते इतके दिवस काही उगवलं नाही. आणि मग मी ते काढून टाकायला बघितलं तर मग त्याच्यात थोडंसं त्याला पानं आली होती, छोटंसं पानं आलं होतं. मग मी परत ते खुपसून टाकलं वापस. ॲलोवेरा हे पण मस्त वाढलेली आहे. मग म्हणलं ॲलोवेरा जेवढी एखादी काढून टाकावं म्हणलं होतं. मग परत विचार आला की तिथं खाली अजून एक त्याचं रोप आलेलं आहे, तुम्ही बघू शकता ॲलोवेराचं. आणि हे सगळंच रोपं वगैरे जास्त आली की मग त्याची वाढ होत नसती. आणि हे कारल्याचं वेल आहे, ह्याच्यामध्ये आलेलं आहे ते. एक आहे, एक काढून टाकलेलं आहे मी. एक वाढलं आहे छान आणि एक वाळून जात होता. मनी प्लांटचं छोटंसं झाड आहे. आणि मग आता पाणी नाही, मग काहीतरी सुचत नाही, म्हणून मग म्हणलं मस्त पोहे वगैरे चाळून घेतले, लागतात आपल्याला रोज नाश्त्याला वगैरे बनवायला तर. रियांशिकाचं चाललं होतं, तिला खायचं होते चिप्स. मी करत होते देवपूजा, तिला थांब म्हणत होते, पण ती काय ऐकत नाही. तिला लगेच पाहिजे असते, एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे. तिला म्हटलं होतं मी राहू दे नंतर खा. मग म्हणली नाही मला आता लई भूक लागलेली आहे. मग तिला दिलं ते चिप्स वगैरे खायला. देवपूजा घेतली करून. देवपूजा वगैरे झाली की कसं घरात प्रसन्न वाटतं मस्त. मग आता जेवायचं होतं. मुगाचं मिरचू वगैरे बनवलं होतं मी. आणि बघितलं फ्रीजमध्ये तर एक वांगं होतं असं लांब, असे काळ्या कलरचे वांगे. हे असे उभे उभे कट करून घ्यायचे. कधी तुम्ही ट्राय करून बघा, खूप छान लागतं. कट करून घ्यायचं, त्याच्यात काहीच घालायचं नाही, फक्त थोडंसं कढईमध्ये तेल टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची, अर्धा चमचा. भरपूर होते अर्धा चमचा टाकली तरी. आणि नंतर मग जे वांगे असतात ते कट केलेले ते छान फ्राय करून घ्यायचे.
तिखट घालायचे पण लगेच नाही घालायचं. आता हे फ्राय झालेले आहेत छान. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालायचं आणि थोडंसं मिरची पावडर घालायचं. मिरची पावडर शक्यतो लेटच घालायचं, कारण पहिलेच घातलं का मग त्याचा ठसका उडतो. कारण तेलामध्ये डायरेक्ट मिरची टाकली की त्याचा ठसका होतो, म्हणून थोडंसं लेट टाकायचं. छान फ्राय करून घ्यायचं, त्याला काही वेळ लागत नाही, काही नाही. आणि पाणी वगैरे टाकायची गरज नाही. तेलामध्ये फ्राय करायचं, असं खरपूस भाजून घ्यायचं त्याला. खायला मस्त लागतं. मग मस्त जेवण वगैरे केलं दुपारचं. रियांशिकाचं ट्युशनचं होमवर्क चालू होतं. मग तिचं होमवर्क वगैरे घेतलं आणि असं होतं आजचं आपलं डेली रुटीन. कसं वाटलं नक्की कमेंट करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.